न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। मुंबई नाका पोलिसांनी एक उल्लेखनीय कामगिरी करत शहरातील विविध भागात चोरी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक केली आहे। आरोपी नितीन शरद काळे याने नाशिकमधील वेगवेगळ्या ठिकाणी मोबाईल आणि वाहन चोरीचे 7 गुन्हे केल्याचं उघड झालं आहे। पोलिसांनी या आरोपीकडून 3.74 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या वतीनं सुरू आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यात एका रिक्षा चालकाचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली। गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस अंमलदार समीर शेख आणि राजेंद्र नाकोडे यांना माहिती मिळाली की एक इसम विना नंबरच्या काळ्या रंगाच्या ॲक्टिवा गाडीवरून मोबाईल विकण्यासाठी रविशंकर मार्ग येथे येणार आहे। यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा रचला व आरोपी नितीन काळे याला रंगेहात पकडलं। त्याच्याकडून चोरीचा मोबाईल सापडल्यावर अधिक चौकशी केली असता त्याने अजून 16 मोबाईल आणि 4 वाहने चोरी केल्याची कबुली दिली। आरोपी नितीन काळे हा भाड्याने रिक्षा घेऊन लोकेशनसाठी फोन करण्याच्या बहाण्याने चालकाचा मोबाईल घेत असे आणि नंतर पळ काढत असे। याशिवाय पार्किंगमध्ये उभी असलेली चावी लावलेली वाहनं चोरून तो ती विकत असे। या कारवाईत एकूण 16 मोबाईल आणि 4 वाहने असा एकूण 3.74 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। आरोपी नितीन काळे याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या चोरीविषयी कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आपल्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस अंमलदार 2358 समीर शेख आणि 2349 राजेंद्र नाकोडे यांना गुप्त बातमी मिळाली की एक इसम काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर काही मोबाईल विकण्यासाठी येणार आहे। तर सदरची बातमी ही रविशंकर मार्ग या ठिकाणी येणार असे मिळालेली। सदरची माहिती अंमलात दिल्याने आम्ही डीबी पथकाचे सपोनीस शिरसाट आणि त्यांचं पथक यांना सदर कारवाई करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे API शिरसाट आणि त्यांचं पथक रविशंकर मार्ग या ठिकाणी सापळा रचून दबा धरून बसलेले असताना एक विना नंबर प्लेट मोटरसायकल संशयित मिळून आल्याने तर तिचा पाठलाग करण्यासाठी प्रयत्न केला, तो पळून जावं लागला। मग त्याला ताब्यात घेतला आणि त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 3 मोबाईल मिळाले आणि जी गाडी आहे ती नंबर प्लेट नसलेली होती आणि मोबाईलचा अभिलेख तपासला असता जो आपल्याकडे मोबाईल चोरी गेला होता 19/25 त्यावर येथील तो मोबाईल असल्याचे दिसून आले। त्याचप्रमाणे गाडीच्या कागदपत्राबद्दल विचारणा केली असता त्यांनी उडवून चित्र दिले आणि त्याचा अभिलेख तपासला असता ते अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी चोरीस गेले असल्याचे दिसून आले। तर ह्या पोलीस कस्टडी दरम्यान त्याच्या जो इतर मोबाईल त्याने कुठून चोरी केले याबाबत आम्ही सखोल तपास करत आहोत। सदर गुन्ह्याचा तपास हा ASI सोनार करत आहे। ह्या जो गुन्ह्याचा तपास झाला आहे तर ह्या तपासासाठी माननीय CP सर, माननीय DCP सर, ACP सर यांचं अनमोल मार्गदर्शन मिळालं। तसेच मी आणि API जे सुधीर पाटील साहेब आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाने अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि याबाबतचं रिवॉर्ड मी नक्की CP साहेबांना पाठवणार आहे। ब्युरो रिपोर्ट न्यूज इंडिया 27 मराठी नाशिक।